बाळगुटी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं प्रमाण कसं असावं, कधी द्यायला पाहिजे? बाळगुटी मी जे जनरली सजेस्ट करतो ते म्हणजे साधारणतः 3ऱ्या महिन्यापासून द्यायला सुरुवात करावी. आजकालचा जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे, लहान मुलांचं व्याधी क्षमत्व किंवा इम्युनिटी, त्या दृष्टीने बाळगुटी ही अगदी लहानपणापासून म्हणजे 3ऱ्या महिन्यापासून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बाळगुटीमध्ये स्पेशली काही काष्ठौषधी उगाळून बाळाला दिले जातात, तर त्याचा उपयोग 10व्या महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत जे काही होणारे आजार आहेत त्या दृष्टीने त्यांना उपयोगी पडू शकतं. बाळगुटीमध्ये जी काही काष्ठौषधी वापरली जातात ही बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने सजेस्ट केली गेली आहेत आणि त्याचा ओव्हरऑल परिणाम त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी, व्याधी क्षमत्वासाठी होतो. त्यामध्ये सर्वात प्रथम मी उल्लेख करीन तो म्हणजे वेखंड. तर वेखंड हे सर्दी खोकल्यासारख्या तक्रारीवर फार उपयोगी आहे. त्याचबरोबर भूक वाढीसाठी वेखंड चूर्ण जर थोडंसं मधाबरोबर चाटवलं तर त्याने सुद्धा भूक वाढीला मदत होते. दुसरं महत्त्वाचं आहे हिरडा. ते विशेष करून वातपित्त शामक आणि कफाला कमी करणारा सुद्धा सांगितलं गेलं आहे. लहान मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनसारख्या तक्रारी, पोटफुगी, पोटात दुखणं यांसारख्या तक्रारी कमी होण्यासाठी उपयोगी पडतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे अक्करकारा नावाचं एक वनस्पती औषधी सांगितले. अक्करकारा तुम्ही जर जिभेवर ठेवलं तर जीभ विविरते, म्हणजे चुरचुरते थोडीशी. तर ते लहान मुलं जी बोबडी बोलत आहेत त्यांना बोलताना काही शब्द उच्चारता येत नाहीत, तर त्याला अक्करकाराचा जरासा तुम्ही जर चाटण त्यांना दिलं किंवा जिभेला जर चूर्णाचा थोडासा लेप लावला तर त्यांनी मदत होते, स्पष्ट उच्चार यायला मदत होते. त्याचप्रमाणे कोष्ठकुळिंजन. काही वेळेस काय होतं की लहान मुलांचं वय वाढतं पण ते काही बोलू शकत नाही, तर त्या तक्रारीमध्ये कोष्ठकुळिंजन हे फार उपयोगी पडतं. त्याचं चूर्ण जर मधाबरोबर चाटवलं तर ते चांगलं उपयोगी पडणार आहे. समुद्रफेन नावाची वनस्पती सांगितली, ती तुमच्या शरीरातील कफ कमी करायला उपयोगी पडते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे सागरगोटा. ते विशेष करून हिवतापावर किंवा निमोनियासारख्या तक्रारींवर उपयोगी पडणार आहे. लहान मुलांमध्ये जर काही ताप आला असेल तर त्यामध्ये त्याचं उगाळून 2 वेढे जर दिले तर त्याने ताप कमी व्हायला मदत होईल. लहान मुलांमध्ये पोटफुगी होते, भूक लागत नाही किंवा पोटात दुखत असतं, अशा वेळेस सागरगोटा भाजून घ्यायचा आणि त्याचं मगज काढायचं. जेवढं मगज असेल तेवढंच पिंपी चूर्ण आणि थोडंसं काळमीठ हे जर तुम्ही त्या बाळाला चाटवलं तर त्यांनी पोटदुखी किंवा पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होऊ शकते. इतरही काही वनस्पती जसं की ज्येष्ठमध आहे किंवा बदाम आहे, हे ओव्हरऑल त्या बाळांच्या आरोग्यासाठी आणि ओव्हरऑल त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि व्याधिक्षमत्वासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे बाळगुटी तुम्ही लहान मुलासाठी साधारणतः वयाच्या 1.5 ते 2 वर्षापर्यंत नियमित वापरलं तर त्यांच्या आरोग्यासाठी ते उपयोगी पडतंच.